आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही ऐका. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रायश्चित काळातील दुसरा रविवार साजरा करत आहोत आणि आजची वाचन आपल्याला परिवर्तनाविषयी संबोधून सांगत आहे. एकदा एक गुरुजी होते. ते फार पवित्र होते आणि त्यांना अनेक असे शिष्य होते. गुरुजी प्रेमळही होते. रात्री गुरुजी गायब होत असत. तर शिष्याना एक प्रश्न पडला की गुरुजी रात्री आश्रमातून कुठे गायब होता, आणि त्यांना संशय आला की गुरुजीचं काहीतरी परिवर्तन किंवा रूपांतर होत असेल. एक दिवस रात्री गुरुजीच्या 2 शिष्यांनी गुरुचा पाठलाग केला. तेव्हा त्यांना आढळलं की गुरु एका ठिकाणी जात होते जेथे गरीब आणि आजारी लोक होते आणि त्यांचे गुरु सेवा करायचे. आणि ह्या 2 शिष्यांनी हे बघितलं. जेव्हा हे 2 शिष्य आश्रम मध्ये परत आले, इतर शिष्यांनी ह्या दोघांना विचारलं की गुरुजीचं नक्की काय होतं, त्यांचं रूपांतर होतं का? तेव्हा या 2 शिष्याने सांगितलं की होय, गुरुचं परिवर्तन होतं, गुरुचे रूपांतर फार महान होते आणि ते आपली सेवा इतरांना देतात. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचे जे पहिलं वाचन आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि हे वाचन आपल्याला अब्राहमाविषयी सांगत आहे. अब्राहम हा देवाचा निवडलेला होता. अब्राहमाला जीवनामध्ये अनेक गोष्टीला सामोरे जावं लागलं. त्याचा विश्वास मजबूत होता, तरी देवाने त्याच्या विश्वासाची अनेक वेळेला परीक्षा घेतली. आणि आजच्या वाचनात आपण ऐकतो की अब्राहम हा यशस्वी झाला. देवाने त्याला त्याच्या एकुलत्या पुत्राचा बळी द्यायला सांगितलं. अब्राहम मागे हटला नाही, तर तो पुत्राला बळी देण्यासाठी डोंगरावर घेऊन गेला. आणि तो परीक्षेत पास झाला तेव्हा देवाने त्याला मेंढराचं अर्पण द्यायला सांगितलं. आणि देवाने त्याला वचन दिलं की मी तुझी संपत्ती, तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे आणि समुद्रावरील वाळूप्रमाणे. आजचे जे दुसरं वाचन आहे जे संत पौलाने फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे. आणि संत पौल फिलिप्पीकराला सांगत आहे की आपण सर्वजण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत आणि शिष्य, आणि आपल्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. संत पौल त्यांना सांगत आहे, तुम्ही माझं अनुकरण करा आणि ख्रिस्ताचं अनुकरण करा. आणि तुमचा विश्वास किती आहे हे आपल्याला तुमच्या अनुकरणावरून दिसून येईल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान आहे ते संत लोकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं आहे. आणि संत लोक येशूच्या रूपांतराविषयी सांगत आहे. येशू आपल्या 3 जवळच्या शिष्यांना योहान, पेत्रस आणि याकोब यांना घेऊन डोंगरावर गेला. तेथे येशूचे रूपांतर झाले. येशूचे ते रूप बघून ते भ्याले आणि त्यांनी येशूला प्रश्न केला की आम्ही इकडे तुमच्यासाठी तंबू उभारू का? एक एलियासाठी, एक मोसेससाठी आणि एक तुमच्यासाठी. आणि असे त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा येशू म्हणाला, आपल्याला अजून यरूशलेम मध्ये जावयाचे आहे. तिकडे मला दुःख भोगायला सामोरे जावं लागणार आहे.
येशूचं खरं रूप गौरव ह्या 2-3 शिष्यांनी बघितला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपवास काळ हा परिवर्तनाचा काळ. येशूचे परिवर्तन झाले, येशूचे रूपांतर झाले. जर आपलं तारण व्हायचं असेल तर अब्राहमाप्रमाणे, संत पॉल प्रमाणे, इतर शिष्याप्रमाणे आपला विश्वास मजबूत असला पाहिजे आणि आपले सुद्धा परिवर्तन होणे अगत्याचं आहे. म्हणून या उपवास काळ, विशेष करून या उपवास काळातील दुसऱ्या रविवारी आपण प्रार्थना करूया की आपला विश्वास मजबूत व्हावा आणि आपले सुद्धा परिवर्तन व्हावे.